चला तर आपण आज डिस्कस करणार आहोत कलेक्शन फ्रेमवर्क. कलेक्शन फ्रेमवर्क किंवा कलेक्शन काय आहे याच्याकडे जाण्याच्या पूर्वी आपण बेसिकली कलेक्शनची गरज का पडली किंवा कलेक्शन का आलं हे सगळं बघूया पहिले. ठीक आहे, मग हे सगळं डिस्कस करण्यासाठी आपल्याला खूप साध्या सरळ कन्सेप्ट मध्ये जावं लागेल की मला जर एक व्हॅल्यू स्टोअर करायची असेल, फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्याचे मार्क स्टोअर करायचे असतील तर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो इंट मार्क, आणि मग त्याच्यासाठी मेमरी अलोकेट होईल 4 बाईटची आणि इंट मार्क्स काय जे असतील ते आपण त्याच्यात मेन्शन करू शकतो, जेवढे काही मार्क्स त्या एका विद्यार्थ्याला असतील तेवढे. आपली जर रिक्वायरमेंट अशी असेल की आपल्याला एकापेक्षा जास्त, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे आता समजा 40-50 काहीतरी विद्यार्थी जॉईन किती आय डोंट रिमेंबर राईट आता, की काही 30+ तर असतील समजा, मग 30 विद्यार्थ्यांचे आपल्याला मार्क्स स्टोअर करायचे आहेत. तर त्यासाठी 30 विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे 30 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे का? मग तर दॅट्स नॉट द वे, किंवा दॅट विल नॉट बी द गुड ऑप्शन. मग त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे ॲरे. इंट ॲरे डिक्लेअर करा, त्याला मार्क्स नाव देऊन टाका आणि त्या इंट ॲरेला तुम्ही न्यू इंट आणि त्याची साईज सांगू शकतात, किंवा मला 30 विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोअर करायचे म्हणून आपण 30 साईज दिली की मग तो 30 विद्यार्थ्यांसाठी तो ॲरे बनला. ठीक आहे, म्हणजे मला जर एका विद्यार्थ्याचे मार्क्स स्टोअर करायचे असतील तर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. तसेच मला जर 30 विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोअर करायचे असतील तर आय हॅव द ऑप्शन ऑफ क्रिएटिंग ॲरे ऑफ साईज लेट्स से 30. ठीक आहे, मग मी इथं आता या बेसिक्सचा प्रोजेक्ट सोडून एक नवीन प्रोजेक्ट इथे बनवून घेतो क्विकली. आपल्याला आता डिस्कशन कलेक्शन फ्रेमवर्क वर करायचं आहे, म्हणून मी नवीन प्रोजेक्टला नावच देऊन टाकतो कलेक्शन फ्रेमवर्क. रिलेव्हंट नाव दिलं की बरं असतं, अंडरस्टँडिंगला इझी पडतं. आय डोंट वॉन्ट क्रिएट दिस मॉड्यूल. आणि माझा कलेक्शन फ्रेमवर्क प्रोजेक्ट ओपन झाला. तिथे SRC मध्ये जाऊन मी एक नवीन क्लास बनवतो आणि त्याला नाव देतो लेट्स से ॲरे एक्झाम्पल. एक तात्पुरता एक ॲरे एक्झाम्पल क्लास बनवतो. त्याला समजा com.igr.arr म्हणतो, म्हणजे ॲरे साठीचं डिस्कशन साठी बनवलेलं ते पॅकेज. आणि या ॲरे वाल्या क्लास मध्ये मेन मेथड घेतो, याला कंट्रोल स्पेस केलं की क्विकली असं सजेशन मिळतं. कंट्रोल शिफ्ट F केलं की मला फॉर्मॅटेड कोड दिसतो माझ्या इक्लिप्स मध्ये. आणि या ॲरे एक्झाम्पल क्लास मध्ये मी आता समजा मला एका विद्यार्थ्याचे मार्क्स स्टोअर करायचे, तर मी इंट मार्क्स एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल आणि मग युजरला म्हणू शकतो आपण की बाबा एंटर मार्क्स. मग एंटर मार्क्स करण्यासाठी उदाहरणार्थ मी सिस आउट केलं, आणि तिथे मी म्हटलो की एंटर मार्क्स. आता त्या एका विद्यार्थ्याचे मार्क्स एंटर करण्यासाठी युजर जे मार्क्स एंटर करेल कन्सोल वरनं ते रीड करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण स्कॅनर ऑप्शन ट्राय करू. स्कॅनर एक ऑप्शन आहे. तुम्ही स्कॅनर क्लास गुगलही करू शकतात आणि गुगल करायची गरज नाही, इथल्या इथे पण सांगतो. स्कॅनर नावाचा एक क्लास आहे जो मला फाईल स्कॅन करण्यासाठी, युजरचा इनपुट स्कॅन करण्यासाठी, किंवा कुठल्याही प्रकारचं रीड इनपुट म्हणजे रीड डेटा करण्यासाठी, म्हणजे इनपुट काइंड ऑफ काम मला डेटामध्ये कुठूनही घ्यायचं असेल एखाद्या फाईल मधनं युजर कडून, तर मला स्कॅनर वापरता येतो. स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी मी एक स्कॅन व्हेरिएबल डिक्लेअर केला, स्कॅन व्हेरिएबल ऑफ टाईप स्कॅनर, आणि त्याला मी एक असाइनमेंट ऑपरेटरने हॅलो बोला. हॅलो, हा बोला सर तुमचा आवाज जोरात नाही येते. जोरात येत नाहीये आता? नाही येतोय सर, क्लिअर आहे सर, क्लिअर. वरच्यांना येतोय, तुझ्याकडे प्रॉब्लेम असेल, तू ते तुझं वॉल्यूम वाढव किंवा नेटवर्क बघ. सर मी एकदा रिजॉईन करू का? मला ऍक्सेप्ट करता? स्कॅनर स्कॅन इक्वल टू न्यू स्कॅनर करून आपण स्कॅनर ऑब्जेक्ट इथे बनवू शकतो. या स्कॅनर ऑब्जेक्टचा कन्स्ट्रक्टर मल्टिपल अवेलेबल आहे. ठीक आहे, स्कॅनर क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर मल्टिपल टाइप्सचे अवेलेबल आहेत.
आपल्याला जर फाईल रीड करायची असेल तर या स्कॅनरच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण इथे म्हणू शकतो न्यू फाईल आणि फाईलचं नाव काहीतरी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल abc.txt abc.text फाईल आहे ती रीड करण्यासाठी मी हा फाईल ऑब्जेक्ट बनवला आहे समजा. तर हे ऑब्व्हियसली इम्पोर्ट करावं लागेल कारण हे सगळं काही माझ्या java डॉट लँग पॅकेज मधलं नाहीये. स्कॅनर java डॉट util पॅकेज मधनं आहे. फाईल तुमचा java डॉट io पॅकेज मधनं आहे. पण फॉर नाऊ मला फाईल रीड करायचीच नाहीये. इथं आणखी एक वेगळा कारण आहे. फाईलचा ऑब्जेक्ट दिल्यानंतर फाईल नॉट फाउंड एक्सेप्शनला हँडल करायला ते सांगतात. ते काय आहे ते नंतर बघू आपण जेव्हा फाईलच्या रिलेटेड माझं काम चालू होईल. आता सध्यापुरतं आपल्याला फाईल रीडही करायचं नाहीये. बेसिकली आपल्याला रीड करायचंय सिस्टीम वरनं कन्सोल वरनं येणारा इनपुट. त्याच्यासाठी ऑप्शन आहे इकडे सिस्टीम डॉट इन. ठीक आहे, सिस्टीम डॉट इन. आता एक छोटासा फक्त प्रश्न आहे की हा सिस्टीम डॉट इन जेव्हा मी करतोय याचा अर्थ सिस्टीम क्लास मध्ये हा इन व्हेरिएबल आहे, हा डायरेक्ट क्लास नेमने कॉल करतोय. म्हणजे काय, हा तिथं कोणत्या प्रकारचा व्हेरिएबल असेल बरं त्या क्लासमध्ये? क्लास नेमने कॉल करतोय. आय एम कॉलिंग इट डायरेक्ट क्लास नेम बाय युझिंग क्लास नेम. तर आपण बाय युझिंग क्लास नेम स्टॅटिक व्हेरिएबल कॉल करतो. लक्षात घ्या, it is a static variable, that's why I can call it by using class name. ठीक आहे. आणि मग हा स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट जो बनवला आहे न्यू स्कॅनर करून त्याला आपण स्कॅन या रेफरन्स व्हेरिएबलने पॉइंट करतो. तर स्कॅन डॉट नेक्स्ट इंट एक मेथड आहे. नेक्स्ट इंट म्हटलं की जे काही कन्सोल वर येईल त्याला रीड कर आणि त्याला ट्रीट कर ऍज अ इंट म्हणून. आणि मग आपण त्याला म्हणू शकतो की व्हॉट एव्हर यू विल रीड असाइन्ड इट टू दिस मार्क्स व्हेरिएबल. झालं, युजर कडनं मार्क घेतले एका विद्यार्थ्याचे, ते असाइन केले. पण माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला एका विद्यार्थ्याचे नाही, समजा 10 विद्यार्थ्याचे, 30 विद्यार्थ्याचे, 50 विद्यार्थ्याचे, मोर दॅन 1 विद्यार्थ्यांचे व्हेरिएबल मार्क्स रीड करायचे आहेत. तर इन दॅट केस आपल्याला एकेका विद्यार्थ्यासाठी एक व्हेरिएबल असं जर डिक्लेअर करायला गेलं तर मग ते कॉम्प्लिकेटेड होईल, लेंथ ऑफ द कोड वाढेल आणि इट विल नॉट बी द रीडेबल ऑप्शन. मग काय पर्याय आहे, तर वी कॅन क्रिएट ॲरे, इंट ॲरे मार्क्स. ॲरेचं चिन्ह तुम्ही मार्क्स व्हेरिएबलच्या नंतर ओपनिंग क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट देऊ शकतात किंवा इंट डेटा टाईपच्या नंतर इमिडिएटली पण देऊ शकतात. असाइनमेंट ऑपरेटर वापरून न्यू करून जो इंट टाईपचा ॲरेचा ऑब्जेक्ट बनवतो त्याला असाइन झाला. न्यू इंट ऑफ लेट्स से 5 विद्यार्थ्यांचं बघूया आता. तर 5 विद्यार्थ्यांचे जर कधी मला इनपुट्स घ्यायचे असतील युजर कडनं तर ऑब्विसली आय विल राईट द फॉर लूप. आणि मग या लूपचं काय काम असतं ते पण आता इथे आपण डिस्कस करू. इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन ऑर इक्वल टू लेट्स से लेस दॅन 5. का, तर 5 ची साईज दिली आहे ना आपण मार्क्सला. इथं ज्या वेळेला ॲरे आपण क्रिएट केलेला नसेल, दुसऱ्याकडून मला इनपुट येत असेल तो ॲरे, तर त्यावेळेला तुम्ही अशी हार्ड कोडेड व्हॅल्यू द्यायच्या जागी सिम्पली जो काही ॲरे नेम असेल डॉट लेंथ केलं की त्याची लेंथ कॅल्क्युलेट होऊन जाते. ठीक आहे, जे इथे 5 कॅल्क्युलेट होणार आहे ॲरे. 0th इंडेक्स पासून चालू होईल ते 4th इंडेक्स पर्यंत. 0 1 2 3 4 म्हणजे 0 to 4 तुमचं 5 एलिमेंट्स त्याच्यात असतील त्या ॲरे मध्ये. आणि इथे मी पुढे करतोय आय प्लस प्लस आणि हे ॲरे म्हणजे हा फॉर लूप मी इथे चालू करतोय आणि इथे तो फिनिश करतोय. What it is, the mismatch, type mismatch cannot convert from int to marks. हा, तर इथे म्हणताय की एक टाइप मिसमॅच होतोय म्हणे. मार्क्स ॲरे आहे तुमचा आणि तुम्ही नेक्स्ट इंट करून एकच इंट रीड करणार आहेत. मी म्हणतो डोंट वरी, मार्क्स ऑफ आय ला असाइन कर. म्हणजे काय, हा स्कॅनर ऑब्जेक्ट इथे जितका वेळा फॉर लूप फिरेल तितक्या वेळा तो क्रिएट होऊन जाईल. म्हणून त्याला इथं न क्रिएट करता फॉर लूपच्या पहिले क्रिएट करतो. एकदाच ऑब्जेक्ट क्रिएट करू आपण स्कॅनरचा आणि तो 4-5 वेळा तो स्कॅनर ऑब्जेक्ट वापरून आपण व्हॅल्यू युजर कडनं रीड करू शकतो. त्याच्यामध्ये या स्टेटमेंट मध्ये आपण युजर कडनं व्हॅल्यू रीड करतोय. आता इथे ना खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत या छोट्याशा
कोडमध्ये मल्टिपल गोष्टींचं डिस्कशन आपलं इथे होणार आहे. ज्या वेळेला मी हे स्टेटमेंट देतो याचा अर्थ काय होतो ते पहिले आपण इथे डिस्कस करूया. म्हणजे हेच स्टेटमेंट जे इथं ऑलरेडी मी मांडलेलं होतं त्याला मी या स्टेटमेंटने कोडमध्ये रिप्लेस केलेलं आहे, म्हणून मी इथे तसं न करता या वेने जातो. ठीक आहे. आणि जर मी इंट मार्क्स इज इक्वल टू न्यू इंट ऑफ 5 म्हणतोय याचा अर्थ माझ्याकडे मार्क्स व्हेरिएबल क्रिएट होतोय मेमरीमध्ये आणि तो व्हेरिएबल माझ्या मेमरीमध्ये कुठेतरी एक ऑब्जेक्टला पॉइंट करतोय जो ऑब्जेक्ट मेमरीमध्ये ॲरे आहे, माझा ॲरे ऑब्जेक्ट आहे, इट्स अ ॲरे. ठीक आहे. मग तो ॲरे समजा असा आपण मांडला. माझ्याकडे एलिमेंट्स किती आहेत त्या ॲरे मध्ये? 5. तर बघा लक्षात घ्या, 1 2 3 4 5. ठीक आहे. हा, तर आपण इथे इंडेक्स देऊया. ही आहे तुमची 0th इंडेक्स, ही तुमची 1 इंडेक्स, 2 इंडेक्स, ऑब्विसली ही 3rd आणि लास्ट वाली तुमची 4th इंडेक्स. 0 to 4 इंडेक्स तुमच्याकडे त्या ॲरेची आहे का? तर तुमच्याकडे ॲरेची साईज आहे 5. तर 5 जर साईज असेल तर तुमच्या इंडेक्स 0 to 4 येतील. मी इंडेक्स जरा स्मॉल साईज मध्ये लिहितोय कारण आपल्याला व्हॅल्यू मोठ्या साईज मध्ये लिहायची खाली, आणि ते डिफरन्स पण जाणवला पाहिजे. इथे इंडेक्स आणि व्हॅल्यू सेमच साईज होती. ही इंडेक्स तुमची 0 to 4 आहे. मार्क्स या व्हेरिएबल कडे काय असेल? ऑब्विसली ऍड्रेस असेल. कोणाचा ऍड्रेस असेल? पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस असेल. मग हा पहिला एलिमेंट समजा उदाहरणार्थ तुमचा 200 ऍड्रेसला आहे. पहिला एलिमेंट तुमचा 200 ऍड्रेसला आहे. खाली मी ऍड्रेस लिहितोय. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे इंटची साईज किती आहे? 4 बाइट्स. आता तुम्हाला हे पण दिसतंय हे लोकेटेड ऍडजेसंट आहेत, जवळ 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 जवळ, एकानंतर एक एकानंतर एक. म्हणजे पहिला एलिमेंट जर 200 ला स्टोर्ड असेल तर दुसरा एलिमेंट 204 ला स्टोर्ड असणार आहे. त्याचा नेक्स्ट एलिमेंट 208 ला स्टोर्ड असणार आहे. त्याचा नेक्स्ट एलिमेंट 212 ला असणार. त्याचा नेक्स्ट कितीला असणार? क्विकली 216 ला. तुमची वाट बघत नाही, 216 ला असेल नेक्स्ट, राईट? तर दॅट्स हाऊ इट इज. ठीक आहे. हा, 216 ला तुमचा लास्ट एलिमेंट स्टोर्ड असेल. ठीक आहे. मीनिंग या मार्क्स या ॲरे कडे, मार्क्स या व्हेरिएबल कडे ऍड्रेस काय असेल बरं आता? तर मार्क्स कडे ऍड्रेस असेल तुमचा 200, राईट? येतंय तुमच्या लक्षात? पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस असेल याच्याकडे. मग जर तुम्ही म्हटले की मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 0 मीनिंग मार्क्स ऑफ 0 म्हणजे तो म्हणतोय 200व्या ऍड्रेसचा एलिमेंट. मार्क्स ऑफ 1 जेव्हा आपण म्हणतो, याला मी थोडं मोठ्या साईज मध्ये घेतो. मार्क्स ऑफ 0 म्हटलं की याचा अर्थ असा होतोय की तो पहिला एलिमेंट म्हणतोय 200 लोकेशनला जो बसलेला आहे त्याचा ऍड्रेस. मार्क्स ऑफ 1 म्हटलं की त्याला दुसरा एलिमेंट म्हणायचंय समजा. ठीक आहे. मार्क्स ऑफ 2 म्हटलं की त्याला तिसरा एलिमेंट म्हणायचंय जो इंडेक्स 2 ला बसलेला आहे, ज्याचा ऍड्रेस 208 येतोय. मार्क्स ऑफ 3 म्हटलं की त्याला चौथा एलिमेंट म्हणायचा आहे ज्याचा ऍड्रेस 212 आहे. आणि मार्क्स ऑफ 4 म्हटलं की ज्याची इंडेक्स 4 आहे, तो एलिमेंट 5वा एलिमेंट आहे आणि त्याचा ऍड्रेस उदाहरणार्थ 216 आहे इथल्या एक्झाम्पल मध्ये. आता समजा युजरने इनपुट दिला पहिल्यांदा I0 असताना. आता या कोड मध्ये येऊ 1 मिनिट. लूपचं काम काय असतं? लूप रिपिटेटिव्ह काम मला जे करायचे असतील ते सगळे आपण लूपच्या आत टाकतो. आता काही लोकांना असं होऊ शकतं ज्यांनी ऑलरेडी जावा अटेंड केलेलं आहे किंवा ज्यांना थोडंफार पहिलेच प्रोग्रामिंग येतं, त्या लोकांना असा प्रश्न होऊ शकतो इतकं बारीक कशाला सांगतो इच्छाबू. पण इथे काही लोक कम्प्लीट फ्रेश आहेत ज्यांना प्रोग्रामिंगचा पी पण माहित नाही, त्यांच्यासाठी हे सगळं डिटेल मध्ये सांगावं लागेल. ठीक आहे. तर बघा
फॉर किंवा कुठलंही लूपचं काम असतं रिपिटेटिव्ह काम जेही करायचं असेल, म्हणजे हे प्रिंट करणं एंटर मार्क्स आणि युजर लगेच मार्क्स एंटर करेल ते रीड करायचे आहेत मला. किती वेळा करायचे तर 5 विद्यार्थ्यांसाठी करायचं, म्हणजे माझं फॉर लूप 5 वेळा ते फिरेल. म्हणून मला 5 वेळा जे रिपिटेटिव्ह काम करायचं असेल, मला 5 वेळा जे रिपिटेटिव्ह काम करायचं आहे त्याच्यासाठी मी फॉर लूप 0 टू लेंथ ऑफ ॲरे ऑब्विसली 5 आहे पर्यंत ते चालू देणार आहे, म्हणजे 0 टू 4 पर्यंत ते चालणार आहे, लेस दॅन लेंथ ऑफ 0 टू लेस दॅन लेंथ ऑफ ॲरे पर्यंत. मग या फॉर लूपचं स्ट्रक्चर काय असतं ते इथल्या इथे तुम्हाला 2 मिनिटात लगेच मांडून देतो, तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, बघा फॉर लूप मध्ये इथे पहिल्यांदा काय होतं, इनिशियलायझेशन होतं. इनिशियलायझेशन इथे इनिशियलायझेशन केलंय बघा, या आयचं इनिशियलायझेशन केलंय इंट आय करून, म्हणजे इंट डेटा टाईपचा आय व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याला इनिशियल व्हॅल्यू दिली 0. नंतर इथे हे स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट काय असतं ते ऍक्च्युली तुमच्याकडे खाली आहेच म्हणून मी ते पुन्हा लिहित नाही, तिथे मेन कन्सेप्ट तिथे कन्फ्युजिंग होऊन जाईल, त्याच्यामुळे फक्त जे काही वर्ड्स आहेत ते लिहितो. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि नंतर काय असतं इन्क्रिमेंटेशन किंवा डिक्रिमेंटेशन. इन्क्रिमेंटेशन किंवा डिक्रिमेंटेशन, व्हॅल्यू इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट करायचं काम इथे आपण करतो लास्ट पॉइंट मध्ये. इनिशियलायझेशन, ठीक आहे, स्पेलिंग चुकली वाटतं काहीतरी, इट्स ओके. इनिशियलायझेशन व्हॉटएव्हर. तर फॉरचं स्ट्रक्चर असं असतं, पहिल्यांदा आपण इनिशियलायझेशन करतो, जसं इथे इंट आय इक्वल टू 0 हे इनिशियलायझेशन झालं. इनिशियलायझेशन म्हणजे पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू काय असेल आणि आय कोणत्या टाईपचा एवढं डिक्लेरेशन आपण केलंय बस, त्याची व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू 0 दिलेली आहे आयला. त्याच्यानंतर या इनिशियलायझेशन कडे पुन्हा पुन्हा येणार नाही. पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 0 होती, आय लेस दॅन मार्क्स डॉट लेंथ, मार्क्स ॲरेची लेंथ किती आहे तर 5, 5 पेक्षा 0 छोटा आहे का, छोटा आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली, कंडिशन चेक होते की हे ट्रू आहे की फॉल्स येतंय, तर आय ची व्हॅल्यू 5 पेक्षा छोटी आहे, यस इट इज ट्रू. मग ते पुढे जाणार, काय करणार, लूपच्या आत घुसणार, एंटर मार्क्स हे प्रिंट करणार, कारण मी पहिलं स्टेटमेंट त्या फॉर लूप मध्ये टाकलंय एंटर मार्क्स म्हणून. त्याच्यानंतर युजर जे काही एंटर करेल त्याला स्कॅनने ते रीड करणार आहे ती व्हॅल्यू, आणि मार्क्स ऑफ आय म्हणजे मार्क्स ऑफ 0 व्हॅल्यू आय ची असताना मार्क्स ऑफ 0 ला ती पहिल्यांदा युजरने एंटर केलेली व्हॅल्यू असाइन करणार. मग काय होणार, जेव्हा तुमच्या या फॉर लूपच्या एंड कर्ली ब्रॅकेटला तुमचा कोड येऊन जातो तेव्हा मात्र तुमच्या या आय ची व्हॅल्यू वाढते, आय प्लस प्लस होते. का तर इथं मी इन्क्रिमेंटेशन केलंय म्हणून आय ची व्हॅल्यू आय प्लस प्लस इथे होणार या स्टेटमेंटच्या थ्रू. बिकॉज हे इन्क्रिमेंटेशन स्टेटमेंट इथे जरी आपण मेन्शन केलेलं असलं तर ते एक्झिक्यूट मात्र या फॉर लूपच्या एंडला आल्यानंतर होतं. आय ची व्हॅल्यू वाढली की पुन्हा कंट्रोल फॉर लूपच्या स्टार्टला येतो, पण आता दुसऱ्यांदा ते इनिशियलायझेशन कडे जाणार नाही. इनिशियलायझेशनचं काम एकदाच, ते आय इक्वल टू 0 इनिशियलायझेशन झालं, आता पुन्हा ते इकडे जाणार नाही, ते फक्त इथे चेक करेल. आय ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट झाल्यानंतर, आय प्लस प्लस केल्यानंतर 0 ची नंतर आता प्लस प्लस मुळे 1 व्हॅल्यू झालीये, ती 1 व्हॅल्यू लेस दॅन मार्क्स डॉट लेंथ आहे का. मार्क्स डॉट लेंथ मीन्स मार्क्स या ॲरेची लेंथ इथं 5 असल्यामुळे 1 इज लेस दॅन 5, ते कंडिशन तुमची ट्रू झाली. पुन्हा हे एक्झिक्यूट होईल एंटर मार्क्स, आणि मार्क्स ऑफ आय ची व्हॅल्यू आता 1 झाल्यामुळे मार्क्स ऑफ 1 ला युजर जी व्हॅल्यू टाकेल ती इथं स्कॅन करून असाइन केली जाईल. पुन्हा इथे येईल कंट्रोल आणि पुन्हा इन्क्रिमेंटेशन एक्झिक्यूट होईल आय प्लस प्लस. 1 ची आता प्लस प्लस झाल्यामुळे आय ची व्हॅल्यू होईल 2, कंट्रोल येईल इथे, आय ची व्हॅल्यू आता 2 आहे, 2 लेस दॅन मार्क्स डॉट लेंथ 5 असल्यामुळे 2 लेस दॅन 5 आहे की नाही एवढं चेक होईल. हे चेक झाल्यानंतर ती कंडिशन ट्रू होते म्हणून पुन्हा हा कोड एक्झिक्यूट होईल. असं तुमचं कुठपर्यंत हे चालत राहील, जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 4 होते. प्रत्येक वेळेला मार्क्स ऑफ 0, 1, 2, 3, 4 असं हे स्कॅन्स करून व्हॅल्यू असाइंड होती, आणि शेवटी आय ची व्हॅल्यू 4
असताना इथे व्हॅल्यू असाइनमेंट झाल्यानंतर पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल आणि ती 5 होईल आणि 5 लेस दॅन 5 आहे का तर इट्स नॉट ट्रू. 5 इज नॉट लेस दॅन 5. 5 इज इक्वल टू 5 नॉट लेस दॅन. आणि हे लेस दॅन ची कंडिशन फॉल्स झाल्यामुळे पुन्हा हे फॉर लूपच्या आत घुसणार नाही, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. काल माझा भ्या वाटतंय मला भाऊ आहे का आज? पार्श्व काय आहेस का रे? मग आपण या कोडला आता इथे रन करून बघूया एकदा. ठीक आहे, आय एम जस्ट कंट्रोल ते फॉर लूप पेस्ट झालं माझ्याकडे, मी जे कॉपी करून ठेवतो. आय एम जस्ट रनिंग दिस कोड वन्स. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर म्हणताय एंटर मार्क्स. मग मी म्हणतोय ठीक आहे, माझा काठावर पास 40. पुन्हा म्हणता येते एंटर मार्क्स. मी म्हटलं हा हुशार आहे 90 वाला. आणखी एंटर मार्क्स 99. आणखी एंटर मार्क्स 95. आणखी एंटर मार्क्स मी म्हटलं 96. ठीक आहे, आणि मग आणखी ते एंटर मार्क्स म्हणतंय आणि म्हणजे ते काहीच म्हणत नाही आता. आणि ते का थांबलं आय डोंट नो. लेट मी चेक काय होतंय ते. मग मी पुन्हा एंटर करतो आणि कोड माझा थांबला. दॅट्स इट. म्हणजे 5 वेळा तुम्ही त्याने इनपुट 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 घेतला, तेवढंच आपण त्याला करायला सांगितलंय. कुठंच आपण प्रिंट वगैरे करायला सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे प्रिंट काही होणार नाही आउट. ठीक आहे, आणि हेच जर आपण प्रिंट करून घेतलं एकदा, म्हणजे आपण पुन्हा फॉर लूप लावलं आणि म्हटलं की फॉर इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5 आणि सेमीकॉलन लावून आय प्लस प्लस करतो, ब्रॅकेट कंप्लीट, आणि फक्त प्रिंट करताना एवढंच करतोय, मार्क्स सिस आउट मध्ये आउटपुट करतोय मार्क्स ऑफ आय. द आउटपुट वन्स. एकदा हे रन केलं तर म्हणेल एंटर मार्क्स. मी पुन्हा तसंच करतो 40, 90, 95, 96 आणि काय 91 झालं. ते त्याने पुन्हा प्रिंट केलं. 40, 90, 95, 96, 91 ह्या फॉर लूप मधनं ते प्रिंट झालं. या खालच्या फॉर लूप मधनं ते प्रिंट झालं. ठीक आहे, म्हणजे मला 2-3 गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत. एकतर जे फॉर लूपची कन्सेप्ट आहे ती आपण समजून घ्यायची आहे. ती ऑलरेडी आपण खरं तर डिस्कस केली, पण इथं मी व्यवस्थित ते पुन्हा मांडतो. इथं फॉर लूप ची कन्सेप्ट पहिले मांडतो की आपण जर फॉर लूप वापरलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. तर म्हणे फॉर इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंटेशन किंवा डिक्रिमेंटेशन. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि त्याच्यानंतर इन्क्रिमेंटेशन आणि डिक्रिमेंटेशन. डोंट नो स्पेलिंग काय आहे डिक्रिमेंटेशन. इट्स ओके. इन्क्रिमेंटेशन और डिक्रिमेंट. ओके, ठीक आहे. मग मी इथं जे फॉर लूप लावलेलं होतं ते असं फॉर लूप होतं आपलं. अगेन गेट इट फ्रॉम इक्लिप्स अँड पेस्ट इट देअर. इथं हे फॉर लूप मी असं उचलून इकडे आणलेलं होतं. म्हणजे तिकडे असं लिहिलेलं आहे मी फॉर लूप, जे मी इकडे आणतो. आय ची व्हॅल्यू 0 असताना, आय ची व्हॅल्यू 1 असताना, 2 असताना खाली काय काय होतंय ते आपण खाली मांडलंय. वेन आय इज इक्वल टू 0, इनिशियली आय इक्वल टू 0 असताना तुमची कंडिशन सॅटिस्फाय होणार आणि आपण रीड करणार मार्क्स. उदाहरणार्थ मी 40 एंटर केले, तर मार्क्स ऑफ 0 ला काय गेलं 40. याचा अर्थ इथे मार्क्स ऑफ 0 ला तुमची काय व्हॅल्यू असाइन होते, इथे 40 इथं असाइन होते. बघा, आपण मार्क्स ऑफ 1 च्या वेळेला 90 टाकलं, म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 असताना आपण 90 दिलं. नंतर समजा आपण 91 दिलं, त्याच्यानंतर आपण 95 दिलंय, तर इथं 95 येत आहे. आणि त्याच्यानंतर समजा मी 96 दिलं तर 96. जसे मी टाकेल तसं. मग आता इथे जसं आय ची व्हॅल्यू 0 असताना
माझ्या मार्क्सची व्हॅल्यू 40 आली, तशीच आता आय ची व्हॅल्यू 0 नंतर ती 1 2 3 4 परत असं करत ते कुठपर्यंत जाणार आहे तुमचं आय ची व्हॅल्यू. मी इथे पुन्हा खोडतोय आय ची व्हॅल्यू, बिकॉज इथे जी आय ची व्हॅल्यू दिसते तो कॅपिटल आय दिसतोय, आपण कॅपिटल आय घेतलेला नाही म्हणून त्याला खोडून मी पुन्हा लिहितो. स्मॉल आय, आय इक्वल टू 0 असताना, ठीक आहे, आय राईट इट अगेन बिकॉज ते मोठा आय दिसतोय तिथं. आय ची व्हॅल्यू 0 असताना मार्क्स इक्वल टू आपले झाले 40. आय ची व्हॅल्यू माझं आय ची व्हॅल्यू 1 असताना आपण मार्क्स इनपुट दिलेत. इनपुट दिलाय आपण जो काही दिलाय तो 90, राईट. मार्क्सचा मी इनपुट दिला युजरने 90, तर ते 90 इथं स्टोअर होईल तुमच्या मार्क्स ऑफ 1 ला, ठीक आहे. तसंच सेम वेने आय ची व्हॅल्यू 2 असताना, नेक्स्ट आय ची व्हॅल्यू 3 असताना, नेक्स्ट आय ची व्हॅल्यू 4 असताना, असे आपले 5 इटरेशन्सला फक्त ते फॉर लूप चाललंय. त्याच्यापेक्षा जास्त फॉर लूप आपलं ते चालवलं नाही आपण, किंवा आपण कंडिशन्स तशा दिल्या आहेत की हे 4 म्हणजे 0 to 1 असे 5 इटरेशन्स माझं ते चाललं पाहिजे असं, ठीक आहे. आणि मग प्रत्येक वेळेला आपण ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या व्हॅल्यू, समजा पहिले मी 40 दिली होती, तर नंतर मी 90 दिली, आणि त्याच्यानंतर मी 91 व्हॅल्यू दिली, आणि त्याच्यानंतर 95 व्हॅल्यू दिली, आणि त्याच्यानंतर मी लेट्स से 90 व्हॅल्यू दिली. आणि मग या अशा व्हॅल्यू आयच्या व्हॅल्यूवरनं मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2, मार्क्स ऑफ 3, मार्क्स ऑफ 4. आता कोणाला जर प्रश्न असेल सर मार्क्स ऑफ 5 ला का गेलं नाही, तर भाऊ जेव्हा आय ची व्हॅल्यू 5 होईल, ते पण कंडिशन आपण इथे लिहूया. आय ची व्हॅल्यू जेव्हा माझी 5 होईल आणि कंडिशन चेक होईल, काय कंडिशन चेक होईल, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू, आय इज लेस दॅन, कंडिशन चेक. काय कंडिशन चेक होणार, आय इज लेस दॅन 5 आहे का. 5 कुठून आला, ते मार्क्स डॉट लेंथ केली ना, त्या मार्क्स ॲरेची लेंथ आहे आपली 5, कळतंय का. कंडिशन चेक होईल जिथे आपण आय इज लेस दॅन 5 चेक करतोय, आणि ती कंडिशनच तिथे फेल होईल. इट्स बीइंग फेल्ड, इट्स कंडिशन चेक इज फेल्ड, आणि म्हणून पुढे ते फॉर लूप जाणार नाही, इथेच ते थांबेल. कळतंय तुम्हाला. कोणाला अंडरस्टँडिंग मध्ये गडबड झाली इथपर्यंत प्लीज वन्स सांगा मला, मग आपल्याला पुढे जाता येईल. कोणाला कळलं नाही असं झालं का. ओके. पुन्हा मला जेव्हा हे फॉर लूपने प्रिंट, म्हणजे मला हा ॲरे प्रिंट करायचा होता, मार्क्स ॲरे, त्याच्यासाठी मी पुन्हा फॉर लूप घेतला आणि मार्क्स ऑफ आय करत 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 ते प्रिंट केलं. आय 0 असताना, 1 असताना, 2 असताना त्या व्हॅल्यू मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2 करत ते सगळ्या व्हॅल्यूज त्या प्रिंट केल्या. आणि प्रिंट कशा झाल्या त्या इथे तुम्हाला दिसल्या. आपण टाकलेल्या व्हॅल्यू पण तुम्हाला इथे वर दिसतील. पाहिजे तर मी हा कन्सोल पुन्हा एकदा मोठा करून दाखवतो. एंटर मार्क्स 40, एंटर मार्क्स 90, 95, 96, 91 अशा आपण व्हॅल्यू टाकल्या. मग 40, 90, 95, 96, 91 असं ते प्रिंट झाला. तुम्ही म्हणाल सर इकडे व्हॅल्यू वेगळ्या टाकल्यात. अरे ठीक आहे, ते समजून घ्या. इथे ज्या टाकल्या आहेत तशा त्या प्रिंट होतील. तिकडे कोड मध्ये जेव्हा इनपुट देताना मी ज्या दिल्या आहेत तसंच ते प्रिंट होणार. 40, 90, 95, 96. समजा उदाहरणार्थ इकडे पण आपण सेम त्याच व्हॅल्यू देऊ शकतो ज्या मी तिकडे टाकल्या आहेत. पुन्हा रन केलं, मी पहिले एंटर मार्क्स करताना समजा टाकलं 40, त्याच्यानंतर मी इकडे टाकलेला तुमच्या याच्यात आहे 90, 91, 95, 96. मग त्या सिक्वेन्सने टाकतो 90, 91, 95 आणि 95च्या जागी 05 गेला चुकून, ठीक आहे. आणि मला पुढे टाकायचं आहे समजा 96, आणि त्याने रीड केलं 40, 90, 91, 95च्या जागी माझ्याकडनं 5 गेला होता आणि पुढे झालं 96. मग अशी जर काही चूक झाली कोड लिहिताना, कोड करताना किंवा इनपुट देताना, की मला टाकायचा होता 95 आणि माझ्याकडनं टाकला गेला आहे 5च, आता मला तिथे अपडेट करायचं आहे 5च्या जागी 95, तर मला जर कधी एखादी व्हॅल्यू
त्या ऍरेची अपडेट करायची आहे तर त्याच्यासाठी मला पुन्हा कोड लिहावा लागेल. मग पुन्हा समजा मी उदाहरणार्थ दुसरी एखादी मेथड लिहितोय, इथं मेन मेथड सोडून बाहेर एक मेथड लिहितोय, अपडेट ऍरे, अपडेट ऍरे, अपडेट ऍरे, अपडेट व्हॅल्यू इन अन अपडेट सम व्हॅल्यू इन ऍरे. म्हणजे मग या मेथडचा रिटर्न टाइप लेट्स लाईक बुलियन ठेवतोय. बुलियन म्हणजे अपडेट झालं का नाही ते झालं चेक करणारी. आणि या मेथडला मी इनपुट घेतोय की कोणत्या ऍरेला अपडेट करायचंय, तो ऍरे द्या. उदाहरणार्थ इंट ऍरे, त्याला इथं नाव आपण ARR देऊया पाहिजे तर, आणि कुठल्या इंडेक्सचा इलेमेंट अपडेट करायचंय ते पण द्या. इंट इंडेक्स पण द्या, इंट इंडेक्स. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करा, मला एकतर कुठला ऍरे मध्ये अपडेट करायचंय तो ऍरे इनपुट द्या, आणि कुठल्या इंडेक्सला अपडेट करायचंय ती इंडेक्स पण द्या. मग समजा यांनी इनपुट देताना ऍरेचं नाव दिलं आणि इंडेक्स देताना त्या ऍरेच्या लेंथ पेक्षा जास्त इंडेक्स दिली, काहीतरी लांब लचक देऊन टाकली. म्हणजे इनपुट देताना ऍरे जो दिला होता त्याची लेंथ समजा 10 होती. या उदाहरणात आपल्या ऍरेची लेंथ 5 आहे. समजा ही 5 लेंथचा ऍरेला इनपुट दिला या मेथडला आणि सांगितलं की इंडेक्स 5 ला अपडेट कर, तर ती इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स आहे ना त्या ऍरेच्या, मग एरर येऊन जाईल. त्यापेक्षा हा अपडेट ऍरे मेथडच काय करतोय, चेक करतोय इफ इंडेक्स जी दिलेली इनपुट आहे इज लेस दॅन ARR डॉट लेंथ, म्हणजे तुम्ही जो ऍरे पाठवलाय त्याच्या लेंथ पेक्षा लेस आहे का, तरच ते चालेल. इफ इट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू, इंडेक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू ARR डॉट लेंथ असेल तर इथं सरळ सरळ तो म्हणणार रिटर्न फॉल्स, अपडेट केलं नाही, करू शकत नाही, सरळ सरळ रिटर्न फॉल्स. आणि जर कधी तसं नसेल तर मग तो काय करेल, इफ दॅट इज नॉट द दॅट्स नॉट ट्रू, तर तो म्हणेल की ठीक आहे तुम्ही इंडेक्स दिली त्यानंतर काय व्हॅल्यू अपडेट करायची आहे ती पण द्या, इंट व्हॅल्यू, ती व्हॅल्यू पण द्या काय अपडेट करायची. मग ते म्हटलं की ठीक आहे, ही कंडिशन जर तुझी नाही ट्रू झाली तर तू पुढे जा आणि पुढे जाऊन काय कर, ARR या म्हणजे जो काही ऍरे आम्ही इनपुट देणार आहोत तू ARR मध्ये घेतोय, त्या ARR च्या इंडेक्स दिलेल्या इंडेक्सला जाऊन ती व्हॅल्यू तो असाइन करून देईल. दॅट्स इट. आणि मग शेवटी रिटर्न करताना म्हणेल की मी इथपर्यंत आलो, याचा अर्थ मी सक्सेसफुली व्हॅल्यू अपडेट केलेली आहे, रिटर्न ट्रू. इथपर्यंत नाही आला याचा अर्थ इथूनच रिटर्न झालेला आहे, मेथड इथून पुढे जाणारच नाही जर लेंथ इंडेक्स ही लेंथ पेक्षा इक्वल किंवा लेंथ पेक्षा जास्त असेल तर. आणि इथूनच तो म्हणेल की रिटर्न मी काहीच करू शकलो नाही कारण तुम्ही दिलेली इंडेक्स ही ऍरेच्या लेंथच्या एवढी किंवा त्यापेक्षा मोठी होती, ते इंडेक्स लेंथ पेक्षा छोटी पाहिजे तरच मी तिथे ऍड करू शकतो. ठीक आहे. मग ही अपडेट ऍर मेथड आपण समजा इथं माझ्याकडनं सगळे इलेमेंट्स ऍड केल्या गेल्यानंतर इथं कॉल केली आणि अपडेट ऍरे मेथडला मी इनपुट दिले मार्क्स ऍरे. पहिले तर मार्क्स ऍरे इनपुट दिला, नंतर म्हटलं इंडेक्स कितव्याला माझ्याकडनं गडबड झालेली आहे या उदाहरणात, तर ती इंडेक्स समजा 2 0 1 2 3, इंडेक्स 3 ला ती गडबड आपल्याकडनं झालेली होती. मग तिथे इंडेक्स 3 आपण म्हटलं आणि व्हॅल्यू अपडेटेड व्हॅल्यू काय टाकायची आहे तर 95 टाकायची असं सांगितलं. आणि इथे मग मी शेवटी सेमीकॉलन दिला, समजा त्या अपडेट ऍर मेथडच्या एंडला सेमीकॉलन लावला. तिथली एरर जाईल पण अपडेट ऍर मेथडला अजूनही एरर आहे. आणि ही एरर कशामुळे आहे बरं, इथं अपडेट ऍर मेथडला का बरं एरर येते तर बघा इथं एकदा, मग तुम्हाला क्विकली लक्षात आलं पाहिजे ती एरर काय आहे. तर रीड समवन प्लीज, कोणीतरी एक जण रीड करा. रीड इट. काय ती एरर लक्षात येत नाहीये तुमच्या? Cannot make a static method in non-static. मराठीत सांग, तुला काय कळलं ते. ते स्टॅटिक रेफरन्सचा मेथड घेत नाही म्हणते नॉन स्टॅटिक मध्ये. अरे दादू, ही अपडेट मेथड ही स्टॅटिक मेथड आहे का? स्टॅटिक मेथड नाही म्हणून सर ते स्टॅटिक एरियात घेत नाही. येस सर, स्टॅटिक नाही तिथे लिहिलंय कीवर्ड म्हणून ते तसं करताय.
ही स्टॅटिक मेथड नाहीये आणि आपण स्टॅटिक एरिया मध्ये कॉल करतोय. मेन मेथड Yes. मात्र स्टॅटिक आहे माझी, Yes. राईट? Yes. Yes, sir. इंग्लिश वाचून काही नाही कळलं तरी एक लिंक लागली पाहिजे ना आपल्याला की हे स्टॅटिक एरिया मध्ये आपण कॉल करतोय, कारण मेन मेथडच्या आत कॉल करतोय आणि ती मेथड नॉन स्टॅटिक आहे. बस एवढी लिंक लागली, संपला विषय. ते काय वाचलं ते इंग्लिश मध्ये कळत नसेल तर तितकं डोक्याला ताण बी नाही घ्यायचं ना. कॅनॉट मीट अ स्टॅटिक रेफरन्स वाक्यच चुकायला लागलं होतं तुझं, जो कोणी आता सांगत होता. तर इट्स ओके, तुझं वाक्य चुकू दे, त्या इंग्लिशची काही घेणं देणं नाही आपल्याला. सिंपल मुद्दा आहे, स्टॅटिक मेथड मध्ये, स्टॅटिक एरिया मध्ये किंवा स्टॅटिक मेथड मध्ये नॉन स्टॅटिक मेथड किंवा इन्स्टन्स मेथडला डायरेक्ट कॉल करता येत नाही. दॅट्स इट. मग काय पर्याय आहे आपल्याकडे? कशी कॉल करू शकतो आपण? So use static keyword. नो, आय डोंट वाना यूज स्टॅटिक कीवर्ड. मला या मेथडला स्टॅटिक करायचं नाहीये. मला या मेथडला स्टॅटिक करायचं नाहीये. ही इन्स्टन्स मेथडच ठेवायची आहे मला आणि मला या स्टॅटिक एरिया मध्ये कॉल करायचंय. तर माझ्याकडे पर्याय काय आहे? ज्यांनी पहिले सेशन्स अटेंड केलेले आहेत प्लीज. Using class name we can call. अरे बेटा, ती स्टॅटिक नाहीये. स्टॅटिक मेथडला क्लास नेमने कॉल करता येईल. इथं जसा हा इन व्हेरिएबल मी म्हटलो की ही स्टॅटिक व्हेरिएबल आहे. हा इन कुठं? सिस्टीम क्लास मधला स्टॅटिक व्हेरिएबल आहे तो इन. बघा सिस्टीम क्लास बघा इकडे. ठीक आहे, याला क्लोज करतो, तिकडे जाऊया परत. स्टॅटिक व्हेरिएबल किंवा स्टॅटिक मेथडला क्लास नेमने कॉल करता येतं. ही स्टॅटिक मेथड नाहीये, तिला क्लास नेमने कसं कॉल करणार? नॉन स्टॅटिक मेथड्स किंवा ऑब्जेक्ट व्हेरिएबल्सला क्रिएट करायचं. ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. Object करेक्ट. दॅट्स करेक्ट आन्सर. की भाऊ मला या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल का? त्या क्लास मधली ती मेथड आहे. अरे एक्झाम्पल क्लास मधली. अरे एक्झाम्पल एई इज इक्वल टू लेट से न्यू अरे एक्झाम्पल. याचा मी ऑब्जेक्ट बनवणार आणि एई या ऑब्जेक्ट रेफरन्स वरनं ती कॉल करणार. ठीक आहे. आता हे जे बेसिक्सचे सेशन्स ज्यांनी अटेंड केलेले आहेत त्यांना हे क्विकली लक्षात आलं पाहिजे. आता जर आलं नसेल तर तुम्ही ते सेशन्स तेवढे सिरियसली केले नव्हते असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तरी इथे रिवाइज होऊन जातं. आणि ज्यांनी बेसिक्सचे सेशन्स मागचे अटेंड केले नसतील त्यांच्यासाठीही हे इथे रिव्हिजन होऊनच जाते की नॉन स्टॅटिक मेथड किंवा व्हेरिएबलला स्टॅटिक एरिया मध्ये जर कॉल करत असू आपण तर बाय युजिंग ऑब्जेक्ट रेफरन्सच कॉल करता येतं आणि मग आपण ते ऑब्जेक्ट बनवून तो ऑब्जेक्ट रेफरन्सने ती मेथड कॉल केली. ठीक आहे. आणि मी याला आता पुन्हा रन करून बघतो. ठीक आहे, आता रन केलं, एंटर मार्क्स केलं, मी म्हटलो 40. ठीक आहे, 90, 91 आणि मला इथे 95 द्यायचे होते, तिथे समजा माझ्याकडनं 5 दिलं गेलं आणि शेवटचा मी 96 दिला. ठीक आहे, आउटपुट माझा आला 40, 90, 91, 95, 96. तुम्ही म्हटले सर इथं 5च दिला होता ना आपण. यस, तिथं 5 दिला होता, पण त्याच्यानंतर अपडेट आयर मेथडला कॉल केलं ना आपण आणि मग त्याच्यानंतर आपण प्रिंट करून पाहतोय. तर अपडेट आयर मेथडने ही व्हॅल्यू 95 करून दिली, काहीतरी करून बरोबर जुगाड करून. तो इकडून अपडेट झालं ते. ठीक आहे. आता होपफुली तुम्हाला ह्या ॲरेचा यूज लक्षात आला असेल की ॲरेला वापरू कसा शकतो आपण, त्याला प्रिंट करण्यासाठी फॉर लूपने कसं प्रिंट करता येतं. कोणाचा तरी साधा प्रश्न असू शकतो, नसेल तरी मी सांगतो तुम्हाला की सिस आउट डायरेक्ट मार्क्स ॲरे प्रिंट का नाही केला सर? जर डायरेक्ट प्रिंट केला तर बघा काय आउटपुट दिसतो. ठीक आहे, त्याला तात्पुरतं आपण डायरेक्ट प्रिंट करून बघू. पहिले तर तो मला मार्क्स विचारेल, मी म्हणलो 40, 90, 91, 95, 96 व्हॅल्यू दिल्या. 40, 90, 91, 95 प्रिंट झालं आणि त्याच्यानंतर सिस आउट मार्क्स प्रिंट केल्याचं काय प्रिंट होतंय तर यू विल सी द आउटपुट. मार्क्स प्रिंट केल्यासाठी तुम्हाला हा असा काहीतरी हॅश कोड प्रिंट होतोय बघा. तर जेव्हा तुम्हाला ॲरे प्रिंट करायचा असतो तर तुम्हाला लूप वापरून वन बाय वन सिंगल इलेमेंटच प्रिंट करता येतो. तुम्ही म्हणाल नाही सर त्या क्लासमध्ये जाऊन टू स्ट्रिंग मेथड लिहू ना. अरे भाऊ, तो ॲरे क्लास नाही ना, त्याला जाऊन कुठं टू स्ट्रिंग मेथड लिहायला, कळतंय का? ॲरेचा डायरेक्ट ऑब्जेक्ट बनवला आपण. ठीक आहे, न्यू इंट करून. तो काही क्लास नाहीये, तो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मधला ॲरे टाइपचा ऑब्जेक्ट आहे. कळतंय का? क्लास किंवा इंटरफेस नाही, किंवा क्लास नाहीये त्याचा कुठला की आपल्याकडे की त्या क्लासमध्ये जाऊन मी चेंज करू शकतो असं. ठीक आहे, अंडरस्टूड इथपर्यंत? जर तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर आपण पुढचं डिस्कशन घेऊ. आणि नेक्स्ट मला डिस्कस हे करायचं आहे की
तुम्हाला याच्यावरनं या डिस्कशन वरनं एक गोष्ट क्लिअर झालेली असावी की काय, तर मी ते सांगतो तुम्हाला आता काय पॉइंट्स आपल्याला डिस्कस करायचे. की बाबा तुम्हाला आता एवढं तरी नक्की क्लिअर झालेलं आहे की ऍरे मधले इलेमेंट्स असे जवळजवळ कॉन्झिक्युटिव्ह लोकेशन्सला किंवा कंटिज्युअस लोकेशन्सला, कंटिग्युअस किंवा कंटिज्युअस त्याला म्हटलं जातं, कंटिग्युअस लोकेशन्सला स्टोर्ड असतात. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल की बाबा ते जवळजवळ स्टोअर केलेले असतात, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक जोडून जोडून. त्यानंतर जे इलेमेंट्स आपण टाकतोय ते एकाच प्रकारचे आहेत, सगळे इंट प्रकारातले आहेत बघा. तर जस्ट मिनिट हा, हे फॉर वाला स्ट्रक्चर थोडासा लेफ्टला खिचून घेतो आणखी. हा, तर बघा इथे आपण खरं तर डेफिनेशन ऑफ ऍरे लिहिणार आहोत आता. व्हॉट इज ऍरे? ऍरेची डेफिनेशन, तर ऍरे इज नथिंग बट काय, ऍरे इज फिक्स्ड साइज. फिक्स्ड साइज, साइज फिक्स असते, फिक्स्ड साइज कलेक्शन. कलेक्शन म्हणजे काय, गोळा करणे. अरे काय, फिक्स्ड साइज कलेक्शन, गोळा केलेले मोर दॅन वन इलेमेंट्स असं म्हणायचंय त्याला तिथं. फिक्स्ड साइज कलेक्शन म्हणजे काय, मोर दॅन वन इलेमेंट्स. अरे इज अ फिक्स्ड साइज कलेक्शन ऑफ होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय, एकाच प्रकारचे. होमो माहिती ना, होमोजिनियस डेटा टाइप इलेमेंट्स. होमोजिनियस डेटा टाइप, एका प्रकारच्या डेटा टाइपचे इलेमेंट्स. Array is a fixed size collection of homogeneous data type elements in which elements are stored at contiguous म्हणतात त्याला, contiguous memory. contiguous memory म्हणजे काय, जवळ चिपकून एक एक इलेमेंट स्टोअर केलेला असतो. बघा इथं सगळे इंटेजर्स आहेत. अरेच्या इथे जर तुम्ही पाहाल तर सगळे इंटेजर्स घेतलेले आहेत आपण. सगळे कंटिग्युअस मेमरीला स्टोअर्ड आहेत, एकानंतर एक तिथं स्टोअर केलेलं आहे. आणि एकानंतर एक स्टोअर केले गेले आहेत. आणि फिक्स्ड साइज आहे, पहिलेच 5 ची साइज दिली होती, तर इथे 5च इलेमेंट मला टाकता आले. मग कोणी म्हटलं सर मी एखादा एक्स्ट्रा एलिमेंट टाकून बघितला, तर टाकून बघू आपण तात्पुरता, किंवा एखादा एक्स्ट्रा एलिमेंट टाकण्याचा जर प्रयत्न केला तर काय होतं ते बघूया आपण आता. आणि मग बघून आपल्याला आणखी त्याची क्लॅरिटी येऊन जाईल की एखादा एलिमेंट एक्स्ट्रा टाकलं तर काय होऊ शकतं ऍरे मध्ये. ठीक आहे, तर लेट्स गो टू दिस इक्लिप्स. अँड इथे मार्क्स डॉट लेंथला लेस दॅन म्हटलंय ना, तर लेस दॅन और इक्वल टू करून बघू बरं आपण. लेस दॅन और इक्वल टू म्हणजे काय, मार्क्स डॉट लेंथ 5 आहे ना, तर आय ची व्हॅल्यू 5 पर्यंत जाऊ देऊ आपण, काय होतं बघूया. लेट मी रन दिस. रन केलं, एंटर मार्क्स म्हटलं 40. सर हा 90. हॅलो सर, मला स्क्रीन नाही दिसत आहे. अगं बाळा, बाकीच्यांना पण प्रॉब्लेम आहे का रे स्क्रीनचा? नाही सर, नाही सर. तुझ्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का काही? ठीक आहे सर, मध्ये मध्ये आता दिसतंय. हा, मग ठीक आहे, तुझं नेट स्टेबल झालं मग आता. हा ओके, तर आपण बघा इलेमेंट्स टाकून बघितले 40, 90, 91, 92, 95, 96. पण इथं मला त्याने 6 इलेमेंट्स घेतले का, तर म्हणे बघा 6 वेळा हे इंटर मार्क्स प्रिंट झालंय. 1 वेळा, 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 वेळा का प्रिंट झालं, कारण की हे तुमचं 0 टू आय ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 आणि 5 झाली तोपर्यंत हे लेस दॅन और इक्वल टू असल्यामुळे 5 इज नॉट लेस दॅन बट इट इज इक्वल टू 5. मार्क्स डॉट लेंथ 5 आहे ना, तर 5 आय ची व्हॅल्यू असताना पण ते फिरलं. आणि जेव्हा 5 आय ची व्हॅल्यू होती, इंडेक्स 5 ला गेलं, जे की ऍक्च्युली ऍरे मध्ये मेमरी अलोकेट करताना इंडेक्स 4 पर्यंतच आहे. ही पुढची इंडेक्स अवेलेबलच नाहीये, आणि तरीही त्या 5 इंडेक्सला जाण्याचा प्रयत्न केला. तर असं झालं की इथं ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स ते गेलं, आणि ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन आलं. बघा काय झालं,
array index out of bounds exception. See the exception here. त्याने सगळे एलिमेंट्स घेतले व्यवस्थित, पण जेव्हा 5व्या इंडेक्सला एलिमेंट टाकायला गेलं तर त्याने एक्सेप्शन दिलं. java.lang.array index out of bounds exception. index 5 out of bounds for length 5 at कोणत्या लाईनला एरर आली ते पण त्याने सांगितलं. लाईन नंबर 12 ला इथं आलं म्हणे. तुम्ही 5 ला करायला गेला आणि ती इंडेक्स त्या अरेच्या याच्या बाहेर आहे आणि म्हणून इथे मी ही एरर फेकली असं तो आपल्याला म्हणतो. लाईन नंबर 12 ला म्हणजे इथं मार्क्स ऑफ आय म्हणजे मार्क्स ऑफ 5 करायला गेलं, इंडेक्स 5 च्या एलिमेंटला टाकायला गेलं, पण मेमरी मध्ये अरे किती इंडेक्स पर्यंत आहे? 4 इंडेक्स पर्यंत. समजतंय तुम्हाला इथपर्यंत भावानो? क्लिअर होतंय तुम्हाला? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स का आलं? 5 इंडेक्स नाहीच आहे त्या अरे मध्ये आणि तिथे आपण टाकण्याचा प्रयत्न केला. ही गडबड कशामुळे झाली? तर इथं फॉर लूप मध्ये आपण लेस दॅन ऑर इक्वल टू च्या जागी लेस दॅनच्या जागी लेस दॅन ऑर इक्वल टू टाकलं. मग आपण म्हटलं की ठीक आहे इथे मी करेक्ट करतो, सगळे एलिमेंट्स बरोबर टाकतो, पण इथे प्रिंट करताना जरी माझं तसं होऊन गेलं लेस दॅन ऑर इक्वल टू चुकून, तर सी आता माझा फॉर लूप चालतोय. तो म्हणतोय गिव्ह मी एलिमेंट्स, मी दिला 40, मी नंतर 90, 91, 95 आणि 96 5 एलिमेंट्स मी दिले. प्रिंट करताना त्याने पुन्हा तसंच केलं. 40, 90, 91, 95, 96 प्रिंट केलं आणि 5व्या इंडेक्सला प्रिंट करायला गेलं. ते का? तर या फॉर लूप मध्ये या माझ्या प्रिंट करणाऱ्या फॉर लूपला मी लेस दॅन ऑर इक्वल टू 5 पर्यंत टाकलंय. म्हणजे 5व्या इंडेक्सच्या वेळेला पण ते लूप चालणार आणि त्याने आउटपुट काय दिला मला? 5व्या इंडेक्सला गेलो तर ती इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स आहे म्हटल्या. लेंथ 5 असताना इंडेक्स 5 त्या बाउंडच्या बाहेर जाते आणि म्हणून तो आपल्याला ही एक्सेप्शन देतोय खरं तर रन टाइमला. ठीक आहे, म्हणजे अरेची साईज फिक्स्ड आहे, त्याच्या बाहेर मला जाता येत नाही. चुकून माकून पुढच्या साईजला जाण्याचा प्रयत्न केला तर मला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन येतं. तर आपण अरे समजून घेतला, अरेची डेफिनेशन समजून घेतली. आता प्रॉब्लेम्स विथ अरे समजून घेऊ. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स विथ अरे? अरे सोबत काय काय प्रॉब्लेम्स आहेत? तर हा पहिला प्रॉब्लेम आहे आपला की फिक्स्ड साईज. समजा आपण सॉफ्टवेअर बनवलं एखाद्या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तिथे आपण अरे बनवला. समजा विद्यार्थ्यांची संख्या तिथे म्हणे आता काय आमच्याकडे 500 विद्यार्थी आहेत. आपण म्हटलं ठीक आहे, मग मी 600चा अरे बनवतो, येऊ द्या, काही थोडेफार जास्त बी विद्यार्थी आले तरी चालेल. आणि ती शाळा नंतर अशी फेमस झाली पुढच्या वर्षीच की त्यांच्याकडे आले 1000 विद्यार्थी. तुमचा अरे गेला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शनला. तुम्ही परत त्या सॉफ्टवेअर दिलेलं त्यांना, एकदा दिलेलं सॉफ्टवेअर ते घेऊन येतील प्रॉब्लेम तुमच्याकडे, मग परत त्या कोड मध्ये जाऊन चेंजेस करत बसणार काय? हार्ड कोडिंग. कळतंय का? तर दॅट इज द प्रॉब्लेम. दॅट्स वाय साईज ऑफ अरे हा मोठा क्वेश्चन होऊन जातो. अँड दॅट इज माय फर्स्ट प्रॉब्लेम, फिक्स्ड साईज. फिक्स्ड साईज हा पहिला प्रॉब्लेम आहे अरे सोबत, फिक्स्ड साईज. अँड व्हॉट इज द प्रॉब्लेम बिकॉज ऑफ फिक्स्ड साईज? तर म्हणे नो फ्लेक्सिबिलिटी. एकही एक्स्ट्रा एलिमेंट ऍड करता येत नाही अशी फ्लेक्सिबिलिटी नसते. नो फ्लेक्सिबिलिटी ऑफ ऍडिंग एक्स्ट्रा, नो फ्लेक्सिबिलिटी ऑफ ऍडिंग इवन अ सिंगल एक्स्ट्रा एलिमेंट, इवन अ सिंगल एक्स्ट्रा एलिमेंट. एकही एक्स्ट्रा एलिमेंट वेळेवर आला आणि आपल्याला वाटलं की आता हा पण ऍड करण्याचा ट्राय करतो तर नॉट इवन अ सिंगल एक्स्ट्रा एलिमेंट वी कॅन ऍड. ठीक आहे, याला ऍक्च्युअली नो फ्लेक्सिबिलिटी म्हणूनच आपण कन्सिडर करूया. ऑन ऑफ इवन नो फ्लेक्सिबिलिटी ऑफ ऍडिंग इवन अ सिंगल एक्स्ट्रा एलिमेंट असं इथे म्हणूया. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट बघा. दॅट्स नॉट इट. फक्त तोच प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्ही असं म्हटलं की ठीक आहे ना सर, मग काय करतो, पहिलेच लई मोठा अरे बनवतो ना 1000 वगैरे साईजचा किंवा 10,000चा बनवून टाकू, 1 लाखचा बनवू, आपलं काय जातंय म्हटलं. ठीक आहे, तुम्ही 1 लाख साईजचा अरे बनवला आणि तुम्हाला इंट मध्ये जर तुम्ही घेतलं असेल, एका इंटला 4 बाईट्स मेमरी मध्ये लागतायत, म्हणजे 1 लाख इंट्सला तुम्ही 4 लाख बाईट्स मेमरीतले रिझर्व करून टाकणार, फिक्स करून टाकणार आणि तुमचे वेळेवर येताना फक्त 100-200 एलिमेंटचं व्हॅल्यू आली. म्हणजे तुमच्या उरलेल्या सगळे समजा
4 लाख बाईट्स तुमचे 1 लाख एलिमेंट साठी रिझर्व झाले आणि वेळेवर असं झालं की तुमचे 1000 एलिमेंट्स आले, म्हणजे तुम्ही 4000 बाईट्स त्याच्यातनं यूज केले फक्त, म्हणजे 3,96,000 बाईट्स मेमरीतले अननेसेसरी रिझर्व करून पडलेले आहेत आणि ते वापरताही येत नाहीयेत, असा तो प्रकार होऊन जाईल. येतंय का लक्षात? का बाउन्सर जातोय? कोणाला जड जातंय प्लीज मला सांगा, मी याला रिअल टाइम सिनेरिओशी जोडून सांगेल तुम्हाला. ठीक आहे, जड गेलं असं झालं का कोणाला? भ्या वाटतंय मला, भ्या वाटतंय. काल माझा भाऊ कोण होता तो, पार्श्व आहे का? आज नाही जॉईन केलं पार्श्वने? ठीक आहे, तर बघा तरीही सांगतो, कारण मे बी काही लोकांना विचारायला भीती वाटते, ते हेजिटेट करतात. खरं तर मला कळत नाही काय हेजिटेट करतात, विचारायचं बिंदास्त. ठीक आहे, तर आणि काही लोकांना क्लिअरही झालं असेल तरी पण सांगतो. समजा उदाहरणार्थ मी इथे जिथे राहतो ना, हे नवले पूलच्या पाठीमागे, डेक्कन पवेलियन पाठीमागे, डेक्कन पवेलियन हॉटेलच्या पाठीमागे एक खूप मोठा मोकळा भूखंड होता, म्हणजे आहे अजूनही. खूप चांगली बऱ्यापैकी मोठी जागा आणि एकदम प्राईम लोकेशनला आहे. तर ते मी जागा पाहिली आणि असंच आमचे एक मित्र आहेत इथं, त्यांना विचारले कोणाची होई, मेन प्राईम लोकेशनला ही जागा अडवून बसल्यासारखं आहे, म्हणजे ही डेव्हलपमेंटला अडचणी असल्यासारखं आहे म्हटलंय. तर त्यांनी मला सांगितलं की ते कोणीतरी संभाजी बिडीवाले त्यांची जागा आहे असं. म्हटलं अरे बापरे, त्यांना ते काही गरज नाहीये पैशांची आणि पडून दिल्यासारखं आहे. बट दो दॅट गाय डोंट नीड मनी, किंवा त्यांना त्या काही तशी गरज नाही, मी इन्व्हेस्टमेंट म्हणून पडू दिलेली आहे असं त्यांचं जरी ओपिनियन असलं तरी ती जागा अननेसेसरी अडकवून ठेवणं आणि डेव्हलपमेंटला बाधा आणणं असा तो प्रकार होतो. आजूबाजूला बाकीची पूर्ण जागा वापरली गेली आहे आणि तिथे खूप छान काहीतरी प्रोजेक्ट होऊ शकतो, पण ती जागा अडवून ठेवल्यासारखी आहे. ती आता कुठेच कशासाठी तेही वापरत नाहीत आणि कोणाला वापरायला देतही नाही. ठीक आहे, जसं मी तुम्हाला काल आपल्या डिस्कशन मध्ये सांगितलं होतं की पुण्याची IT पार्कला डेव्हलपमेंट करताना विजनरी नेते त्यावेळेचे म्हणजे शरद पवार साहेबांनी तिथल्या शेतकऱ्यांना जाऊन विनंती करून करून शेतकऱ्यांकडनं जमिनी घेतल्या आणि त्यातल्या काही लोकांनी दिल्याच नाही जमिनी. तर तिथे पण अजून काही अशी स्पेस आहे की पिंजवडी IT पार्कच्या आजूबाजूलाच खूप सारी शेत जमीन आहे आणि मग जे लोक, जी मेन जिथं पर्यायच नाही ती जमीन घेतल्याशिवाय, तोच माणूस एखादा अडून बसला असता तर बाकीचा सगळा IT पार्क आजूबाजू डेव्हलप होतोय आणि मधला काहीतरी म्हणे मी माझी 20-30-40 गुंठे जागा देणारच नाही, मी अडवून बसलेला आहे. सगळं ते म्हणजे डिस्टर्ब स्ट्रक्चर वाटलं असतं ना. तर अशी कुठेही अननेसेसरी रिझर्व करून ठेवणं जमत नाही. मग जेव्हा सेज येतं, स्पेशल इकॉनॉमिक झोन येतं, त्यावेळेला मग ते गव्हर्नमेंटचे रूल्स लागू होऊन जातात. तुमची इच्छा नसेल तरी ती जमीन तुम्हाला द्यायला लागते, तुमचं ते फक्त काय असेल तो फंड तुम्हाला मिळेल, दॅट्स इट. अशा प्रकारे ते होतं. तसं इकडे पण आहे. अननेसेसरी जर कधी मी खूप मोठी साईज अडवून बसलो मेमरीमध्ये, तर that memory will be wasted, that will not be used by anyone else, and this array is also not using, as it is creating a big size array, but at runtime it is taking very few elements. फक्त काही थोड्याशा एलिमेंट्सला ती जागा वापरतोय ती मेमरी आणि बाकीची मेमरी वेस्ट जाते, and that is nothing but wastage of memory. And wastage of memory is possible, this is the one other cause of किंवा वन अदर प्रॉब्लेम ऑफ फिक्स्ड साईज. तुम्ही जर म्हटले की मी एक साईज डिसाइड केलेली आहे आणि एकही एक्स्ट्रा एलिमेंट ऍड करता येत नाही, दॅट इज नो फ्लेक्सिबिलिटी वाला प्रॉब्लेम. आणि जर तुम्ही म्हटले की सर मी खूप मोठा ॲरे बनवून ठेवतो ना ऑलरेडी, तर यू आर वेस्टिंग मेमरी, दॅट इज वेस्टेज ऑफ मेमरी इज पॉसिबल. अँड दीज आर द प्रॉब्लेम्स विथ ॲरे. अँड अनदर प्रॉब्लेम ऑफ ॲरे इज, अनदर प्रॉब्लेम काय आहे ॲरेचा, तर यू ऑलरेडी नो, त्या डेफिनेशन ऑफ ॲरे मध्येच ते क्लिअर होतं बघा. होमोजिनियस डेटा टाईप इलेमेंट, बघा इथं होमोजिनियस डेटा टाईप इलेमेंट, फक्त होमोजिनियसच इलेमेंट ऍड करता येतात, हेट्रोजिनियस डेटा टाईप इलेमेंट यू कांट ऍड. तर ओनली होमोजिनियस डेटा टाईप element only homogeneous data type elements only are allowed. ठीक आहे, याला बाकीच्याला मी
कंसात टाकून देतो आणि मेन पॉइंट इथं डिस्कशनचा काय आहे तर हेट्रोजिनियस इलेमेंट्स आपण टाकू शकत नाहीत, वेगळ्या डेटा टाईपचे इलेमेंट्स आपण टाकू शकत नाहीत, ओनली होमोजिनियस डेटा टाईप इलेमेंट्स आपण ऍड करू शकतो. असं हा दुसरा प्रॉब्लेम आहे. पहिला प्रॉब्लेम आहे काय अरेचा फिक्स साईज मुळे खरं तर दोन प्रॉब्लेम होतात. ओनली नो फ्लेक्सिबिलिटी अँड वेस्टेज ऑफ मेमरी इज पॉसिबल, आणि दुसरा प्रॉब्लेम आहे अरेचा ओनली होमोजिनियस डेटा टाईप इलेमेंट्स आर ऍडेड. गरज पडली म्हटलं की मला हेट्रोजिनियस डेटा टाईप इलेमेंट्स टाकायचे तर दॅट्स नॉट अलाउड. अरे मध्ये हेट्रोजिनियस डेटा टाईप इलेमेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे इलेमेंट्स अरे मध्ये ऍड करता येत नाहीत. इंट तर इंटच, स्ट्रिंग तर स्ट्रिंगच, तुम्ही एकदा म्हटले त्याच प्रकारचे इलेमेंट सगळे ऍड होतील. कळतंय का? क्लिअर इथपर्यंत? and these were the problems with array and that's why collection framework came into picture, आणि म्हणून people started looking for some solution, or Java people have provided a solution of collection framework. Actually collection framework आला Java 1.2 वर्जन मध्ये. Java 1.2 वर्जन मध्ये collection framework ची कन्सेप्ट आली. बिफोर collection framework चेच नंतर ते क्लासेस पार्ट बनले. असे काही क्लासेस होते कलेक्शन फ्रेमवर्कच्या पूर्वी. ते क्लासेस म्हणजे दोन क्लासेस खरं तर. कलेक्शन्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक वेक्टर क्लास आणि त्याचा चाइल्ड क्लास, एक वेक्टर क्लास आणि त्याचा एक चाइल्ड क्लास होता स्टॅक क्लास. एक वेक्टर क्लास आणि त्याचा चाइल्ड क्लास स्टॅक. हे दोन क्लास जावा 1.0 किंवा जावाच्या फर्स्ट इनिशियल व्हर्जन पासून अवेलेबल होते. and these were the solutions to your problems of array. मग नंतर त्याच्यात आणखी काही सुधारणा करून पूर्ण कलेक्शन फ्रेमवर्क देण्यात आलं जावा 1.2 वर्जन मध्ये. ठीक आहे. आणि जसं आपण म्हटलं की array is the fixed size collection of homogeneous data type elements in which elements are stored at contiguous memory. तर इकडे सरळ सरळ आहे collection is the collection of objects. Heterogeneous as well as homogeneous elements can be added. There is no restriction of size. साईजचं रिस्ट्रिक्शन नाही. होमोजिनियस ऍज वेल ऍज हेट्रोजिनियस इलेमेंट्स तुम्हाला पाहिजे ते कोणतेही इलेमेंट्स तुम्ही टाकू शकता. असं ते कलेक्शन आहे. मग त्याच्यात वेक्टर आणि स्टॅक जे दोन क्लास ऑलरेडी अवेलेबल होते याचंही तेच. वेक्टर तुम्हाला पाहिजे ते इलेमेंट्स तुम्ही टाकू शकतात. कलेक्शन इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. मग तिथं आणखी प्रोव्हिजन असं होतं की समजा कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स टाकायचंय, हे सिंगल नाही का, न लग्न झालेले, आणि जोड्या जोड्या टाकायच्या असतील तर फॉर जोड्या हॅश टेबल डेटा स्ट्रक्चर अवेलेबल होता. हॅश टेबल क्लास अवेलेबल होता जावामध्ये. ऑब्व्हियसली डेटा स्ट्रक्चर पण आहे हॅश टेबल, ते आपण लर्न करणार आहोत. हॅश टेबल क्लास मध्ये तुम्ही की आणि व्हॅल्यू पेअर्स ऍड करू शकत होते. की अँड व्हॅल्यू पेअर्स. मग जावा 1.2 व्हर्जन मध्ये हॅश टेबल सोबत, हॅश टेबल पण आहेच प्रोव्हिजन मध्ये अजूनही, पण त्याच्यासोबत मॅप स्ट्रक्चर पूर्ण आला. मग हॅश मॅप, लिंक्ड हॅश मॅप असे ते सगळं स्ट्रक्चर अवेलेबल आहे. मग ते स्ट्रक्चर काय काय आहे ते डिटेल मध्ये आपण बघूया. त्याच्यापूर्वी कसं असतं, फायनल आउटपुट पाहिला की मग आपल्याला पहिले इझी वाटतं. तर पहिले आपण आउटपुट बघूया फक्त. ओनली व्हॅल्यूज, नो की व्हॅल्यू पेअर्स. म्हणजे की आणि व्हॅल्यू अशा जोड्या जोड्या नाही आहेत कलेक्शन मध्ये किंवा वेक्टर आणि स्टॅक मध्ये पण ते तसं काही नव्हतं की आणि व्हॅल्यूज. सरळ सरळ डायरेक्ट व्हॅल्यूज तुम्ही पाहिजे तेवढ्या टाकू शकत होते. असं ते प्रोव्हिजन होतं. तात्पुरतं याला मी इथे असं म्हणतो की हे दीज आर द लिगसी क्लासेस that is available from 1.0 version, available from 1.0 किंवा first version of Java, available from first version of Java. ठीक आहे. यांना लिगसी क्लासेस म्हणण्यात येतं. आणि सध्या पुरता हे इथे मांडतो. बाकीचं आपण कलेक्शन फ्रेमवर्कचं डिस्कशन नेक्स्ट एका पेंट वर घेऊ. तुम्हाला याचा फोटो घ्यायचा असेल तर हे पटकन घेऊन टाका. मी दुसरं पेंट ओपन करणार आहे कलेक्शन फ्रेमवर्क डिस्कशन साठी. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आणि काहींना वाटलं काय स्क्रीनशॉट, युट्यूबला व्हिडिओ येणार आहे ना, ओके डोंट वरी, येणार आहे युट्यूबला व्हिडिओ, काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर येऊया आपण इकडे तुमच्या इक्लिप्स मध्ये. अँड लेट अस क्रिएट अ क्लास, लेट्स से कलेक्शन वाला एक्झाम्पल, किंवा त्यातल्या त्यात एकदम स्पेसिफिकली बोलू आपण ऍरे लिस्ट वाला एक्झाम्पल, ऍरे लिस्ट डेमो,
ॲरे लिस्ट एक्झाम्पल किंवा डेमो म्हणून. म्हणजे ॲरे लिस्ट नावाचा एक क्लास अवेलेबल आहे. याला आता ARR म्हणण्यापेक्षा LIST म्हणतो की कलेक्शन फ्रेमवर्क मधलं लिस्टचं डिस्कशन किंवा लिस्ट वाला एक एक्झाम्पल करतोय, त्यातलं स्पेसिफिकली ॲरे लिस्ट. बघा, MAIN मेथड घ्यायची. तुम्ही ॲरे बनवायचा, तसंच इकडे सरळ सरळ काय करायचं, डायरेक्ट डिक्लेअर करायची ॲरे लिस्ट AL. म्हणजे AL हा एक व्हेरिएबल आहे कोणत्या टाईपचा, ॲरे लिस्ट टाईपचा. ॲरे लिस्ट कुठून अवेलेबल आहे, तर पूर्ण कलेक्शन फ्रेमवर्क जावा डॉट युटिल पॅकेज मधनं अवेलेबल आहे. कोणतं, जावा डॉट युटिल. लक्षात घ्या, जावा डॉट युटिल कलेक्शन फ्रेमवर्क पूर्ण जावा डॉट युटिल पॅकेज मधनं अवेलेबल आहे. ॲरे लिस्ट AL इज इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट करून ऑब्जेक्ट बनवला, ठीक आहे, आणि सरळ सरळ AL डॉट ऍड. इकडे डायरेक्ट बिल्ट इन सपोर्ट मध्ये मेथड्सच अवेलेबल आहेत, तुम्हाला जे काय ऍड करायचं आहे ते करा. मी म्हटलं ठीक आहे ऍड 40, या इट्स ओके, इट विल ऍड 40. ठीक आहे, AL डॉट ऍड. ते म्हटलं की 90 ऍड करा, इट विल से ओके, करतो 90 ऍड, घे तुला पाहिजे ते टाक. आपण जे तिकडे केलं होतं ना ते करून बघू सगळं. AL डॉट ऍड 90, नंतर आता म्हटलं की ऍड कर 91, या इट्स ओके, ऍड करेल. अरे हे तर सगळे होमोजिनियसच इलिमेंट झाले म्हणे, एखादा हेट्रोजिनियस टाकून बघ, इट्स ओके, टाकतो AL डॉट ऍड. मग आपण म्हणूया लेट से IGR, हेट्रोजिनियस इलिमेंट स्ट्रिंग टाईपचा, ओके. AL डॉट ऍड हेट्रोजिनियस सारखा. आता आणखी दुसरा काहीतरी घेऊया स्ट्रिंग टाईप मध्ये, वेलकम टाकूया. पुन्हा घेऊ AL डॉट ऍड. म्हटलं मला बुलियन ऍड करायचंय, ट्रू, इट्स ओके, ट्रू पण घेणार तो. AL डॉट ऍड. तर म्हटला मला कॅर इलिमेंट ऍड करायचा आहे, कॅर A, सिंगल कॅरेक्टर A ऍड केला आपण, इट विल ऍक्सेप्ट दॅट टू. आणि आता सिस आउट करायचं आहे मला, सरळ सरळ मस्त. फॉर लूप बिरलूप लावायची गरज नाही प्रिंट करायला. AL डायरेक्ट प्रिंट करणार मस्त आयत, ठीक आहे. AL केलं की लेट्स रन दिस अँड सी द आउटपुट. रन ॲज जावा ऍप्लिकेशन अँड सी द आउटपुट. झालं, 40, 90, 91 IGR वेलकम ट्रू A सगळं मस्त आलं ना आउटपुट मध्ये, अँड यू कॅन सी इट. ठीक आहे, कन्सोल ओपन करूया. इथं 40, 90, 91 IGR वेलकम सगळ्या व्हॅल्यू ऍड झाल्या. ठीक आहे, हे कव्हरेज मध्येच क्लिक झालं होतं कुठून, त्याच्यामुळे हे दिसतंय असं. आय स्टॉप इट अँड आय रन वन्स अगेन. ठीक आहे, रन ॲज जावा ऍप्लिकेशन अँड यू विल सी वन्स अगेन द सेम 40, 90, 91. मग आता तुम्ही म्हटले की हेट्रोजिनियस इलिमेंट पण घेतले, हो. मग तुम्ही म्हटले किती इलिमेंट ऍड करू शकतो, पाहिजे तेवढे ऍड कर, त्याला काही फरक नाही पडत. मग किती ऍड करू, तुम्हाला पाहिजे तेवढे इलिमेंट ऍड करू शकतात. आता तुमची अशी इच्छा झाली की सर म्हणे हे 40, 90, 91 वगैरे जे ऍड केलंय ना मी, आता मला ना 0th पोझिशनला एखादा इलिमेंट ऍड करायचा आहे. म्हणजे आता 40 जो होता ना त्याच्या पूर्वी मला काहीतरी फर्स्ट म्हणून एक ऍड करायचा आहे, करा ऍड फर्स्ट म्हणून. त्याच्यासाठीही पर्याय आहे AL डॉट ऍड. इथं अशी एक ऍड मेथड दिलेली आहे, म्हणजे ऍडच नावाची मेथड. बघा ओव्हरलोडिंगचा बेनिफिट काय होतो बघा. ओव्हरलोडिंग आपण शिकलो होतो, मेथड ओव्हरलोडिंग. ज्यांनी बेसिक्स केलं असेल त्यांच्यासाठी इथं ते क्लिअर होईल पुन्हा, आणि त्यांना ते लिंकही लागेल की ते ओव्हरलोडिंग आपण का शिकलो होतो, त्याचा बेनिफिट काय आहे. आणि ज्यांनी बेसिक्स अटेंड केलेले नसतील त्यांनी डोंट वरी, इथे होऊन जाईल तुमचं क्लिअर. आणि पुन्हा बेसिक्सचे रिव्हिजन घेऊ तेव्हा ते तुम्हाला क्विकली फास्ट मध्ये लक्षात येऊ. तर AL डॉट ऍड एक मेथड आहे की तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू द्या अशी वाली, ती लास्टला ऍड करणार. आणि दुसरी मेथड आहे की तुम्ही 2 इनपुट्स द्या. तुम्ही काय द्या, पहिले इनपुट इंडेक्स द्या, म्हणजे कुठल्या इंडेक्सला टाकायचंय. मी म्हटलो 0th इंडेक्सला टाक, आणि काय टाकायचंय, फर्स्ट अशी स्ट्रिंग टाकायची आहे, FIRST अशी स्ट्रिंग टाकायची. तर ही एक ऍड मेथड आहे जी डायरेक्ट व्हॅल्यू घेते, आणि दुसरी एक ऍड मेथड आहे जी इंडेक्स आणि मग तुमची व्हॅल्यू. मिनिंग ही पहिली ऍड मेथड फक्त तुमचा इनपुट ऑब्जेक्ट घेते, दुसरी ऍड मेथड इंडेक्स आणि इनपुट ऑब्जेक्ट घेते. म्हणजे दोघं मेथडचं नेम सेम आहे, बट आर्ग्युमेंट टाइप्स जे घेते ते डिफरंट आहेत. अँड दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग. सेम नेम बट डिफरंट आर्ग्युमेंट टाइप्स. आणि मग इथं बेनिफिट काय झाला त्या ॲरेलिस्ट क्लासमध्ये ही ऍड मेथड अशी 2 प्रकारे बनवल्यामुळे आपल्याला बेनिफिट काय झाला,
तर ऍड एवढीच नाव लक्षात ठेवायचंय, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने फक्त इनपुट्स द्या आणि त्या पद्धतीने ती बिहेव करेल. म्हणजे तुम्हाला वाटलं मला इंडेक्स एक या स्पेसिफिक इंडेक्सला टाकायचंय तर पहिले इंडेक्स आणि मग नंतर व्हॅल्यू द्या. तुम्ही म्हटलं मला डायरेक्ट लास्टला ऍड करायचं, तुम्ही फक्त व्हॅल्यू द्या, ती लास्टलाच ऍड होणार आहे. ठीक आहे. यू डोंट नीड टू रिमेंबर 2 डिफरंट मेथड्स नेम्स. ऍडच नाव सिम्पल, फक्त इनपुट कसे द्यायचे तेवढं फक्त तुम्ही चेंज केलं की त्या पद्धतीने त्या दुसऱ्या मेथडला कॉल जाईल. जर कधी तुम्ही हा इनपुट असा दिला तर तुम्हाला बघायचं असेल तर कंट्रोल क्लिक करून आपण त्या ऍड मेथडवर जाऊ शकतो, जी इंडेक्स आणि इलेमेंट असं दोघं मागते. आणि तुम्ही जर कधी या दुसऱ्या ऍड मेथडवर जाणार ऍड, तर ती फक्त इलेमेंट मागते, इंडेक्स वगैरे काही नाही मागत ही ऍड मेथड. ठीक आहे. तर these are the two different methods available for the add in ArrayList class and that is method overloading concept. मग आता आपण हे रन करून पाहूया आणि बघूया आउटपुट काय दिसतंय. तर बघा फर्स्ट पहिले आला तुमचा, कारण त्याला 0th इंडेक्सला टाक असं आपण इथे सांगितलं आहे. या लाईन नंबर 15 च्या स्टेटमेंट मध्ये आपण सांगितलं की इंडेक्स 0 ला टाक आणि काय टाकायची व्हॅल्यू, तर फर्स्ट टाकायची असं आपण सांगितलं. आणि दॅट्स वाय दिस फर्स्ट इज बिंग प्रिंटेड ऍट द 0th इंडेक्स आणि मग नेक्स्ट इलेमेंट तुम्ही जे द्या. ठीक आहे. आता याच्यात आणखी काही फीचर्स आहेत, त्या नंतर आपण डिस्कस करू. आता पहिले येऊ बॅक टू द डिस्कशन ऑफ ArrayList. ठीक आहे. याला मी तात्पुरतं सेव्ह करतो आणि याला नाव देतो array explanation. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर ऍरे एवढंच आहे का, आणखी डिटेल असेल ना? हो सर, ऍरेचं असेल, जिथे गरजेचं असेल तिथे ते एक्सप्लेनेशन होईल किंवा तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला अजून जास्त अंडरस्टँड होईल. इथे जेवढं कलेक्शन फ्रेमवर्क सांगताना ऍरेची कन्सेप्ट काय आहे आणि ऍरे मध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत हे डिस्कस करून टू ओव्हरकम धीस प्रॉब्लेम्स वी आर गोइंग टुवर्ड्स कलेक्शन फ्रेमवर्क. मग कलेक्शन फ्रेमवर्क मधला पहिला महत्वाचा क्लास ArrayList, तो आपण वापरून पाहिला आणि तिथे पाहिलंही आपण हेटेरोजेनियस इलेमेंट टाकतोय, साईजचा काहीच प्रॉब्लेम नाही, पाहिजे तेवढे इलेमेंट्स टाकू शकतोय, फ्लेक्सिबिलिटी आहे आपल्याला किती इलेमेंट्स ऍड करण्याची, तुम्हाला अडवून धरलेलं नाही की एवढेच इलेमेंट टाकू शकतात नाही तेवढेच इलेमेंट टाकू शकतात, इतकं ते फ्लेक्सिबल आहे. मग प्रॉब्लेम्स ऍरेचे सॉल्व्ह करून टाकले ना, फिक्स साईज वाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला, हेटेरोजेनियस इलेमेंट्स वालाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. म्हणजे फक्त होमोजिनियसच ऍड करता येतील असं नाहीये, तुम्ही हेटेरोजेनियस इलेमेंट्स पण ऍड करू शकतात. असा हा प्रॉब्लेम त्याने ArrayListने सॉल्व्ह करून टाकला. ठीक आहे. जस्ट अ मिनिट, वेट. हा, तर आपण पुन्हा एक नवीन पेंट ओपन करूया. न्यू पेंट लेट्स. आणि इथे